नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यंदाच्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भामध्ये एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की यंदाचा सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे, पण तो पीक विमा कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार, कोणकोणत्या महसूल मंडळामध्ये येणार, याची संपूर्ण माहिती आणि हेक्टरी किती रुपये आणि कोण्या पिकासाठी येणार या संदर्भामध्ये संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील। मित्रांनो, यंदाचा सरसकटचा पीक विमा मंजूर झालेला आहे अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी मिनिमम म्हणजे किमान 17,500 रुपयाचा पीक विमा मिळणार अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे। आता अंतिम आणेवारी आपण पाहतोय किंवा संपूर्ण जिल्ह्याचे अहवाल आता 15 नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण जाहीर झालेले आहेत किंवा 15 डिसेंबर पर्यंत संपूर्ण जाणार आहेत आणि त्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। परंतु संपूर्ण जे मागच्या 5 वर्षाचं उंबरठा उत्पादन आहे त्यानुसार हा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार, पण हा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार याची आकडेवारी आपण बघण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातले 8 जिल्हे, ज्याच्यामध्ये हिंगोली असेल, नांदेड असेल, परभणी असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे। परंतु कोणत्या मंडळामध्ये हा पीक विमा मिळणार याची माहिती थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करूया। याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातल्या एकूण 5 तालुक्यातील 30 महसूल मंडळामध्ये हा पीक विमा मिळणार आहे। त्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातल्या 7 महसूल मंडळामध्ये हा पीक विमा मिळणार, औंढा तालुक्यातल्या 4 मंडळामध्ये हा पीक विमा मिळणार, हिंगोली तालुक्यातल्या 7 मंडळामध्ये हा पीक विमा मिळणार आहे, कळमनुरी तालुक्यातल्या 6 मंडळामध्ये हा पीक विमा मिळणार आहे आणि सेनगाव तालुक्यातल्या 6 मंडळामध्ये पीक विमा मिळणार आहे। त्याच्यामध्ये पहिला तालुका आहे वसमत तालुका आणि वसमत तालुक्यातल्या आंबा मंडळ असेल, गिरगाव असेल, हट्टा असेल, कुरुंदा असेल, टेंभुर्णी असेल, वसमत असेल किंवा हयातनगर असेल, या मंडळामध्ये हा पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर औंढा तालुक्यातल्या औंढा नागनाथ असेल, जवळा बाजार मंडळ असेल, साळणा असेल किंवा येळेगाव असेल, या मंडळामध्ये हा पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर हिंगोली तालुक्यातल्या बासोंबा मंडळ असेल, डिग्रस कराळे असेल, हिंगोली शहर असेल, खांबाळा असेल, माळ हिवरा असेल, माळ नरसी नामदेव असेल किंवा सिरसम बुद्रुक असेल, या मंडळामध्ये हा पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूर मंडळ असेल, डोंगरकडा असेल, कळमनुरी असेल, नांदापूर असेल, वाकोडी असेल, वारंगा फाटा असेल, या मंडळामध्ये हा पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर सेनगाव तालुक्यातल्या आजेगाव, गोरेगाव, हट्टा, पानकनेरगाव, साखरा आणि सेनगाव या मंडळामध्ये हा पीक विमा मिळणार आहे। आणि असे एकूण हिंगोली जिल्ह्यातल्या 30 महसूल मंडळामध्ये कमीत कमी 17,500 रुपये आणि जास्तीत जास्त 52,000 रुपयापर्यंत या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यातला पहिला तालुका आहे अर्धापूर तालुका आणि अर्धापूर तालुक्यातल्या अर्धापूर असेल, दाभडा असेल किंवा मालेगाव असेल, या 3 मंडळामध्ये यंदाचा पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर भोकर तालुक्यातल्या भोकर असेल, भोसी असेल, किनी असेल, मातुळ असेल, मोगाशी असेल, या मंडळामध्ये हा पीक विमा यंदाचा भेटणार आहे। त्यानंतर बिलोली तालुक्यातील आदमपूर असेल, बिलोली असेल, कुंडलवाडी असेल, यानंतर रामतीर्थ असेल, सगरोळी असेल, याचबरोबर मोरगाव असेल, या मंडळामध्ये हा पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर देगलूर तालुक्यातल्या देगलूर, हानेगाव, मालेगाव, खानापूर, त्यानंतर मरखेल, यानंतर शहापूर आणि मंगरूळ या मंडळामध्ये हा पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर धर्माबाद तालुक्यातल्या धर्माबाद असेल, जारीकोट असेल, कारखेडी असेल आणि सिरसखोड असेल, या मंडळामध्ये हा पीक विमा भेटणार आहे। हदगाव तालुक्यातल्या आष्टी, बरडशेवाळा, हदगाव, मंठा, निवगा, पिंपरखेड, तळणी, यानंतर पुढचे काही मंडळे, त्यानंतर हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर, जवळगाव, सरसम या मंडळामध्ये हा पीक विमा भेटणार आहे। त्यानंतर कंधार तालुक्यातील बारूळ, डिग्रस बुद्रुक, कंधार, कुर्ला, आसामनगर, पेडगाव आणि फुलगाव या मंडळामध्ये हा पीक विमा मिळणार आहे। किनवट तालुक्यातील गोदडी, दहेली, इस्लामपूर, जलधारा, किनवट, मांडवी, शिवनी, सिंदगी आणि उमरा या मंडळामध्ये हा पीक विमा भेटणार आहे। त्यानंतर लोहा तालुक्यातील कलंबर, कापसी, त्यानंतर मोहा, मातकोडी, सावरगाव, शेवडी आणि सोनखेड या मंडळामध्ये हा पीक विमा भेटणार आहे। आणि माहूर तालुक्यातील माहूर,
सिंदखेड, वाई आणि वानोळा या मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे. मुदखेड तालुक्यातील बारड, मुखेड आणि मुगट या मंडळामध्ये हा पिकमा भेटणार आहे. मुखेड तालुक्यातील मुखेड, मुक्रामाबाद, येवळी, यानंतर चांदोता, जहूर, जाम आणि आंबुलगा या मंडळामध्ये हा पिकमा भेटणार आहे. नायगाव तालुक्यातील बरपडा, गुंगराळा, मांजरम, नायगाव आणि नरसी या मंडळामध्ये हा पिकमा भेटणार आहे. आणि एकंदरीत या नांदेड जिल्ह्यातल्या एकंदरीत 16 तालुक्यातील 93 महसूल मंडळामध्ये हा पिकमा भेटणार आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर अकोला जिल्ह्यातल्या एकूण 52 महसूल मंडळामध्ये हा यंदाचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भेटणार आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील 80 पेक्षा किंवा 90 पेक्षा जास्त मंडळामध्ये यंदाचा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर नाशिक असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल किंवा आपण जर पाहिलं गेलं तर धाराशिव जिल्ह्यातले 46 महसूल मंडळे, लातूर जिल्ह्यातले 60 महसूल मंडळे, त्यानंतर बीड जिल्ह्यातले 87 महसूल मंडळे, यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले 78 महसूल मंडळे, त्यानंतर जालना जिल्ह्यातले 42 महसूल मंडळामध्ये हा पिकमा भेटणार आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातल्या 90 पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये आणि अशा प्रकारे जे राज्यातले उर्वरित जिल्हे आहेत त्या उर्वरित जिल्ह्यामध्ये हा पिकमा भेटणार आहे. आणि आता संपूर्ण जिल्ह्यांचे अहवाल जवळपास मुगाचे, उडदाचे, रब्बीच्या, खरीपाच्या, ज्वारीचे हे संपूर्ण अहवाल गेलेले आहेत. आणि सर्वात महत्वाचा अहवाल म्हणजे सोयाबीनचा, आणि सोयाबीनचा अहवाल सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक आहे. आपण जर पाहायला गेलं तर मागच्या वर्षाच्या उत्पन्नापेक्षा यावर्षी उत्पादनामध्ये मोठी घट आहे. आणि जर तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या मंडळामध्ये जर मागच्या वर्षीच्या उत्पन्नापेक्षा यंदाच्या उत्पन्नामध्ये जर मोठी घट आली तर तुम्हाला यंदाचा पिकमा भेटणार, अन्यथा तुम्हाला भेटणार नाही. परंतु कुठलाही पद्धतीची अट किंवा शर्त न लावता यंदाचा पिकमा जो आहे सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. कमीत कमी 34% नुकसान झालेल्या मंडळामध्ये, कमीत कमी 34% नुकसान झालेल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये 17,500 रुपयाचा पिकमा भेटणार. मग त्याप्रमाणे जसं नुकसान जास्त झालेलं आहे तसतसा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पिकमा भेटणार आहे. ज्या जिल्ह्यातील, ज्या तालुक्यातील, ज्या मंडळातील नुकसान 50% पेक्षा जास्त झालेलं असेल तर 22,500 रुपयाचा पिकमा भेटणार. आणि जर तुमचं 50% पेक्षा जास्त 75% नुकसान झालं असेल तर 35,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत तुम्हाला पिकमा भेटणार. आणि 100% नुकसान झालेलं असेल तर हेक्टरी 52,000 रुपयापर्यंत तुम्हाला सोयाबीनचा पिकमा तुमच्या खात्यामध्ये भेटणार आहे. आणि जर कपाशीचं नुकसान 1 हेक्टर पर्यंत झालेलं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पिकमा भेटण्याची शक्यता आहे. आपण जर पाहायला गेलं तर यंदा राज्य सरकारने काही ट्रिगर काढून टाकलेले आहेत. सुरुवातीचे 2 ट्रिगर काढून टाकले, शेवटचे 2 ट्रिगर ठेवलेले आहेत. आणि त्या 2 ट्रिगरच्याच बेसवर यंदाचा पिकमा मिळणार आहे. आणि सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे. आणि आता या डिसेंबर महिन्यामध्ये संपूर्ण ही जी आकडेवारी जी आहे यंदाच्या पीक विम्याची, संपूर्ण जी आकडेवारी तालुका प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला जाईल. आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ही जी सगळी आकडेवारी जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जाईल. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विमा कंपनीला, आणि विमा कंपनीच्या माध्यमातून ही सरकारला आकडेवारी गेल्यावर, आणि आकडेवारी सरकारपर्यंत गेल्यावर नंतर विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण होणार आहे. परंतु यंदाचा पिकमा जो आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कुठली अट किंवा कुठली शर्त न ठेवता सरसकट हा जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. ज्याच्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं गेलं तर SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी असेल, चोलामंडलम असेल, HDFC अर्बो असेल, ICICI लोंबार्ड असेल किंवा इतर विमा कंपन्या, 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातल्या 34 जिल्ह्यातील यंदाचा पिकमा शेतकऱ्यांनी भरलेला आहे. राज्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त शेतकरी संख्या आहे. त्याच्यापैकी यंदाचा पिकमा भरलेले शेतकरी आहेत 46 लाख. आणि या 46 लाख शेतकऱ्यांना यंदाचा सरसकट पिकमा त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं दोन्ही राज्य हिस्सा आणि केंद्र हिस्सा म्हणून 5,000 कोटी रुपये अनुदान विमा कंपन्यांना देय आहे. आणि जोपर्यंत 5,000 कोटी रुपये या विमा कंपन्यांना भेटत नाहीत तोपर्यंत विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विम्याचं वितरण होत नाही अशी सध्या माहिती मिळते आहे. परंतु आपण पाहतोय बऱ्याच साऱ्या जिल्ह्यातील संपूर्ण जे कॅल्क्युलेशन आहे किंवा संपूर्ण जे आणेवारीच्या आधारावर किंवा जे नुकसान काढलं जातं किंवा टक्केवारी काढली जाते त्यानुसार हेक्टरी 4 क्विंटल सोयाबीन झालंय असं दाखवलेलं आहे. आपण कृषी सहायकांशी बोललो, विविध गावातल्या, विविध तालुक्यातल्या कृषी सहायकांशी, मंडळ अधिकाऱ्यांशी बोललो. त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आले की शेतकऱ्यांचं यंदा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि पिकमा भरपूर येण्याची शक्यता आहे असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. परंतु आता पिकमा कधी वाटप होणार हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.
आता येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये संपूर्ण अहवाल गेल्यावर डिसेंबर महिन्यामध्ये संपूर्ण काम होतील आणि जानेवारी महिन्यामध्ये त्याचं वितरण होईल अशी एक नवीन माहिती आपल्याला समोर आलेली आहे। कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून, महसूल मंडळ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, तुमचे प्रश्न कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। धन्यवाद।